हॅलो, नमस्कार. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. त्यांना व्हिडिओ आज सकाळपासून थोडं थोडं शूट केलेलं आहे. तर इथे सकाळी आज नाश्त्याला मस्त असे पोहे करत होते. शुक्रवारचं रुटीन आहे हे सकाळचं. तर त्यांचा होता उपवास. साबुदाणा वगैरे भिजत घातला आणि आम्ही तिघंच होतो, दीदी, मी आणि आलिया. तर म्हणले चला आपलं तर पोहे बनवूया. तर मग मस्त असे पोहे बनवत आहे. तुम्हाला तर रेसिपी माहीतच आहे पोह्याची, मी कशी पोहे बनवते. कधी बटाटे घालते, कधी शेंगदाणे, पण आज एकदम साध्या सिंपल पद्धतीने पोहे बनवले आहेत. बटाटे किंवा शेंगदाणे वगैरे काही घातले नाही. असे पण छान वाटतात, एखाद्या वेळेस ना साधे पण छान लागतात. तर असे साध्या सिंपल पद्धतीने पोहे बनवले. तर साबुदाणा भिजत घातले होते, काम वगैरे झाले होते. नंतर मग खिचडी केली होती. तर या सर्वांनी नाश्ता करायला छान असे मस्त असे पोहे. आणि असं पूर्ण काही रुटीन दाखवलं नाही, थोडं थोडं दाखवलेलं आहे. तर इथं हळद मीठ घातलेले आहे. तेलामध्ये राई, जिरे, कढीपत्ता आणि कांदा मिरची टाकलेले आहे. छान लाल झाल्यावर त्याच्यामध्ये हळद मीठ घातलं आणि नंतर पोहे घातले आणि पोहे बारीक गॅसवर होईपर्यंत पाणी वगैरे भरून घेतलं. प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं. मग नाश्ता वगैरे केला. तर इथं बघू शकताय मस्त असे पोहे भिजले होते. आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की सांगा. आपला नवीन चॅनल आहे, तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. छान छान असे कमेंट करा. आणि जर पहिल्यांदा चॅनलवर आले असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगा. तर मी इथं ना रेसिपी वगैरे काही एवढं काही शेअर करत नाही, एवढं दाखवत नाही. पण जास्तीत जास्त तुमच्यासंग बोलण्याचा प्रयत्न करते, म्हणून मी रेसिपी वगैरे काही दाखवत नाही. तर हे बघू शकता मस्त असे पोहे झाले होते. पोहे होईपर्यंत बारीक गॅसवर पाणी वगैरे भरून घेतलं. चला तर या मग नाश्ता करायला. आणि हे दुपारचं आहे बघा रुटीन. म्हणजे दीदीने काल हॉस्टेलवरून येता वेळेस ना, तर हे भेळ आणली होती बघा, तिकडची गावची भेळ. तर मस्त अशी भेळ लागते. मग आता चाय वगैरे पिता वेळेस ना, चाय पिऊन झालं आहे. मग आता भेळ काढते. मस्त असा कांदा टमॅटो कापलेला आहे. ह्याच्यामध्ये ना कैरी वगैरे पण खूप छान लागते. तर कैरी वगैरे कापल्यावर पण मी इथं ना कांदा टमॅटोच टाकत आहे. तर इथं पहिले सगळी भेळ काढून घेते. मस्त अशी चवदार अशी गावची भेळ लागते. तर इथं ना पहिलं सगळं काढून मिक्स करून घेत आहे. नंतरच मग ज्याला जसं लागन तसं प्लेटमध्ये काढून कांदा टमॅटो, कोणी कांदा टमॅटोसोबत खातं, तर कोणी फक्त कांदा, तर कोणी फक्त भेळच खातं. असं प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते प्रत्येकाचं खाण्यात पण. तर मग तसं करून देणार, फक्त ते मिक्स करून घेणार. हां, AC बंद कर 2 मिनटं. तर मग हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये काढून मग बंद कर AC. प्लेटमध्ये काढून मग हे बघू शकता मस्त असं प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच्यावरती मस्त असा कांदा टाकला, टमॅटो टाकला, मस्त अशी भेळ लागते. खूप छान लागते भेळ अशी. आणि तिखट नव्हती भेळ, तर तिखट असली ना एवढी छान, एवढी काय खास लागत नाही. अशी फिक्की भेळ खूप छान लागते कांदा वगैरे टाकल्यावरती. या तुम्ही पण सर्वांनी भेळ खाण्यासाठी. आणि कोणाकोणाला आवडते अशी गावची भेळ ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी भेळ तयार आहे. आणि संध्याकाळचं ताईने बघू शकता संध्याकाळची ना पूजा वगैरे झालेली आहे. दिवा पण गेला बघा. पूजा मी ना 6:15 करायला बसले होते. पूजा वगैरे झाली. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. तर स्वयंपाकाला तर लागायचं आहे. तर हे सेवा वगैरे करून झालेले आहे. तर तुम्ही म्हणता ताई दिवा गेला, तर हो दिवा गेलाय. आणि कारण की पूजा लवकर केली होती ना 6:15ला, त्याच्यामुळे आता नमस्कार. स्वामी समर्थ. तसे आज सर्व मस्त ना, तर मस्त नसायला पाहिजे. वगैरे मांडलेली आहे आणि स्वयंपाकाला लागलेली आहे. तर किचनमध्ये इथे पंख्याच्या इथे ना आवाज नाही ना जास्त, तर इथे मी स्वयंपाकाला आता लागलेले आहे. तर इथं भात घातलेला आहे. डाळ, मसूरची डाळ शिजायला घातलेली आहे. तर पीठ मळायला घेते आणि मसूरची डाळ, भात, कोबीची भाजी, चपाती असं करणार आहे. तर व्हिडिओ काढायचा होता, पण झाला एक प्रॉब्लेम असा, मसाल्याचा डब्बा इथून घेतला हा गोलवाला मसाल्याचा डब्बा. तर तो मला असं तर त्यांनी तो मसाल्याचा डब्बा काढायला गेले
आणि झाकण दिलं होतं, सर्व सांडलं. म्हणजे सर्व एकत्र पण झालं आणि मान्यवरती पण सांडलं सगळं. मला पुसून घ्यावं लागलं ना, पहिलं पुसून घ्यायला लागलं सगळं सोडून. ना तेवढ्यात माझा स्वयंपाक झाला असता. म्हणजे सर्व मसाला हळद सगळं सांडलं, राई जिरे वगैरे सगळं खाली मान्यवरती तर सांडलं. तर मान्यवरची तिथे ते सांडलं, तिथले कागद बदली केली मी. आणि ते भांडे वगैरे जेवढ्या भांड्यानं ग्लासावर सांडलं होतं तर ते मी ना पुसून घेतले, कागद बदली केले. आणि सगळं इकडचं पण लादी वगैरे पुसून घेतली, सगळं राई वगैरे सांडलं. हातावर पण सर्व मसाला हळद कागद व्हायला लागले असे मसाल्याने. तर आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारची पूजा वगैरे झालेली आहे. आणि आज आपल्या ह्या चॅनलला 8 दिवस पूर्ण झालेले आहे. गेल्या शुक्रवारी आपण नवीन चॅनल ओपन केला होता मराठी ब्लॉग, तर त्याला आज 8 दिवस पूर्ण झालेला आहे. आणि असंच प्रेम तुम्ही माझ्या या चॅनलवरती दाखवा, असं सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा. ब्लॉग बघायला आवडतील तर रेसिपी बघायला आवडेल. जसे तुम्ही सांगेल तसं मी नक्की तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करून. आणि आता इथे ना खूप नाळा घेतलेला आहे, बाहेर बघून ओरडतात. आणि त्यामुळे तुम्हाला माझा आवाज आहे ना कमी येत असेल किंवा खरखर येत असेल, तर थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे. फोन पडला होता माझा, तेलामध्ये पडला होता, म्हणजे स्टँडला लावला होता सेल्फी स्टँडला, तेव्हा ते तेलामध्येच पडला डायरेक्ट. सेल्फी स्टँड थोडंसं हे झालं, फोन हलवला तर डायरेक्ट तो तेलाची वाटीमध्येच पडला होता सेल्फी स्टँड. चला तर मग ताईनो व्हिडिओला इथेच एंड करते. आता पुढचं स्वयंपाक करून घेते, कारण की अजून मग व्हिडिओ खूप मोठा होतो, तर जास्त तुम्हाला पण त्रास नको जास्त मोठा व्हिडिओ बनवून. मी आता ना डाळ भात झालेला आहे, पीठ मळलं आहे, फक्त आता भाजी करायची, भाजीला फोडणी द्यायची आणि चपात्या करत आहे. व्हिडिओ इथे सेंड करते. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ करण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि चला तर मग ठेवू एका नवीन ब्लॉग. बाय बाय.